तर शेतकरी बंधू, मी पांडुरंग सर्वदे आपले स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, खरीप हंगामातील एक कापूस महत्त्वाचे पीक असून या कापूस पिकाच्या बियाण्याला आपण कोणत्याही प्रकारच्या बीज प्रक्रिया करत नाही. बाजारातून विकत घेतलेल्या बियाण्याला इमिडाक्लोप्रिड या कीटकनाशकाची बीज प्रक्रिया असते, परंतु त्या व्यतिरिक्त बुरशीनाशक किंवा कोणत्याही जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया आपण करत नाही. ती करणे खूप आवश्यक असते. कापूस पिकावर मागील 2-3 हंगामामध्ये आपण पाहिले असेल तर मोठ्या प्रमाणावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी आपण ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची प्रति किलो बियाण्यास 5 ग्रॅम याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी. त्याबरोबरच रासायनिक खतांचा खर्च कमी करण्यासाठी आपण जीवाणू संवर्धकाचा वापर करू शकतो. त्यामध्ये ॲझोटोबॅक्टर, PSB आणि पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू, या तिन्ही जीवाणूंचा वापर करून आपण त्या ठिकाणी प्रति किलो बियाण्यास प्रति जीवाणू संवर्धक 25 ग्रॅम पावडर स्वरूपात असेल तर आणि लिक्विड स्वरूपात असेल तर 10 ml याप्रमाणे बीज प्रक्रिया करून लावण करावी. धन्यवाद.